आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, दोन्ही हंगामातील पीक विमा बँक खात्यात जमा करण्याची सुरुवात आता झालेली आहे। खरीप आणि रब्बी या दोन्ही पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आपल्याला रक्कम आहे ही वितरित करण्यात निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर ज्या जिल्ह्यातील बँकांना रक्कम आहे ही वितरित करण्यात आलेली आहे, फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आहे ही वितरित करण्यात येणार आहे। तर आपल्याला तुम्हाला जर पीक विमा मिळालाच नसेल तर हा व्हिडिओ आहे खास करून तुमच्यासाठी। व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, आपल्याला यावर्षी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं, कारण नैसर्गिक आणि आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं खूप तोंड द्यावं लागणार आहे। आपल्या नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप असो किंवा रब्बी असो पीक विमाचं नुकसान झालेलं पाहायला मिळालेलं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना दोन्ही हंगामातील नुकसानासाठी पीक विम्याचा लाभ मिळू शकलेला नाही। अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आहे ही वितरित झाली नाही। तर शेतकरी आपला पीक विमा 1 रुपयात काढलेला होता। 24,041 शेतकऱ्यांनी रब्बीतील नुकसानग्रस्त झालेला विमा खणखणीत शेतकरी तक्रार सुद्धा केल्या होत्या। त्यामध्ये 622 शेतकऱ्यांनी तक्रार ही मंजूर करण्यात आली अशी माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या निकषातून बाद करून नुकसान भरपाई मिळणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। त्यामुळे शेतकरी हा खूप चिंतेत गेला होता। परंतु आता जो पीक विमा आहे तो मिळणार नाही। काही भागातील शेतकरी सुद्धा पिकाचं सर्वेक्षण करून सुद्धा सोडले। त्यांना सुद्धा काही मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा शुक्रवार रब्बीचा पीक विमा असो या मिळाला नाही। तर शेतकरी मित्रांनो, असं तक्रार दाखल केलेली आहे। प्रतिनिधी करून केलेली तक्रारदाराला कोणताही विचार झालेला नाही असं सुद्धा सांगण्यात आलेल्या न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुद्धा दिसत आहे। चुकीच्या पीक विमा धोरणामुळे आतापर्यंत 1 रुपया मिळाला नाही। उच्च न्यायालयात नांदुरा तालुका शेतकरी याची याचिका दाखल करणार आहेत। यासाठी आवश्यक पत्र गोळा करण्याचा आवाज सुद्धा त्यांनी समाज माध्यमातून करण्यात आले आहे। तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनी तक्रार याचिका दाखल करण्याचे निर्णय घेतलेला आहे। शेतकरी 72 तासात ऑनलाईन तक्रार केली होती। त्या शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर त्यांचे सुद्धा अद्याप अपात्र ठरण्यात आलेलं आहे। त्यासाठी आता नांदुरा तालुक्यातील जे शेतकरी आहेत ते आता न्यायालयाच्या दिशेने वळत आहेत आणि न्यायालय याचिका सुद्धा दाखल करणार आहेत। कारण काही शेतकऱ्यांना होतो ना होतो नुकसान झालेलं आहे। तर शेतकऱ्यांना पैसे रब्बी आणि पीक विमा खरीपाचा मिळाला पाहिजे अशी आशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये लागून आहे। सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितका तितकं शेतकऱ्यांना शेअर करा। भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।